प्रकरणच्या 4थ्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. तो परमेश्वर महान आहे आणि त्याचा आत्मा आज आमच्यामध्ये तळपत आहे. त्याचे प्रत्येक शब्द तो आम्हाला प्रकट करू दे, रहस्य प्रकट करू दे म्हणून आज मी प्रार्थना या ठिकाणी करत आहे. प्राणू याच आम्ही 4थ्या भागामध्ये जात असताना याजकाचं 4थं काम, 3रं काम आम्ही पाहूया की याजक 3रं काम कोणतं करतो. महायाजक 3रं काम काय करतो. समयामध्ये त्या ठिकाणी तो मंडळीमध्ये तो आहे. समया याचा अर्थ मंडळी आणि तो मंडळीमध्ये आहे. प्यानो तर 3रं काम मंडळीमध्ये तो काय करतो. त्या मंडळीमध्ये त्या ठिकाणी त्या समयामध्ये त्या विश्वासलेल्या लोकांमध्ये त्या वधूमध्ये तेल घालण्याचं तो काम त्या ठिकाणी करत आहे. त्या ठिकाणी तो दिवा अधिक पेटला पाहिजे, अधिक प्रकाशमान झाला पाहिजे, यासाठी तेल घालण्याचं तो काम त्या ठिकाणी करत आहे. प्यानो तेल त्या ठिकाणी काय दर्शवतं. तेल अभिषेकाला दर्शवत आहे. निर्गम याचा 30वा अध्याय आणि 25 वचनामध्ये तुम्ही वाचू शकता. त्या ठिकाणी काय लिहिले वचन. निर्गम याचा 30वा अध्याय आणि 25 वचन. निर्गम 30-25 आम्ही वाचूया. त्याच्या अभिषेकाचे पवित्र तेल म्हणजे गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळलेले सुगंधी तेल तयार कर. हे अभिषेकाचे पवित्र तेल होय. माझ्या प्रिय लोकांनो, त्या ठिकाणी दिव्यामध्ये तेल घालणं म्हणजे एक अभिषेकाचं त्या ठिकाणी प्रतीक आहे. माझ्या बहिणी भावांनो, आम्हा सर्वांना आमच्या विकनेस वरती, आमच्या कमजोरीवरती आम्हाला विजय मिळण्यासाठी आम्हा प्रत्येकाला त्या अभिषेकाची गरज आहे. आणि आम्ही पाहतो प्रिय लोकांनो की जेव्हा जेव्हा परमेश्वरानं एक साधारण लोकांना अभिषेक केलं तेव्हा ते अभिषेकाखाली आलेत. ते असाधारण कार्य करायला लागले. असाधारण कार्यामध्ये परमेश्वर त्या लोकांना वापरायला लागला. जे लोकांनी मनात त्या व्यक्तीविषयी विचार केला नव्हता, अशा गोष्टीच्या द्वारे परमेश्वर त्या लोकांना वापरून घेऊ लागला. प्रियानो, म्हणून जर तुम्ही मंडळीमध्ये आहात, तुम्ही मंडळीला सहभागितेमध्ये आहात, तुम्ही मंडळीशी जोडलेला आहात, तिथं एक महायाजक आहे जो तुम्हाला अभिषेकाच्या द्वारे भरू इच्छितो. आणि जो अभिषेक जेव्हा तुमच्या जीवनामध्ये येईल, लोकांना तुम्हाला सांगू द्या, जुन्या करारामध्ये असू दे, नव्या करारामध्ये असू दे, जेव्हा जेव्हा परमेश्वरानं त्याच्या लोकांना अभिषेक केलं, साधारण लोक असाधारण कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी प्रकाश ज्योतामध्ये आलेत. असाधारण कार्य करण्यासाठी परमेश्वर देव बापानं त्यांना वापरून घेतलं. आणि जेव्हा आमचे बहीण भाऊ जेव्हा मला ते भेटतात किंवा आमच्या बरोबर ते जेव्हा बोलत असतात, ते सांगतात, म्हणतात, ओ पाळक साहेब, आम्ही त्या ठिकाणी एक साधारण व्यक्ती म्हणून जीवन आम्ही जगत होतो. आम्ही आमच्या दुःखामध्ये, आमच्या आजारपणामध्ये, आमच्या बऱ्याचशा समस्यामध्ये आम्ही होतो. परंतु जेव्हा आम्ही मंडळीमध्ये सहभागी झालो, जेव्हापासून देवाचं वचन आम्ही ऐकायला लागलो, स्वीकारायला लागलो, परमेश्वरानं मला आता अभिषेकानं भरलेला आहे. आणि आता आम्ही जे बंधनामध्ये लोक होतो, परमेश्वर देव आम्हाला आता बंधनातून मुक्त करून घेण्यासाठी तो वापरत आहे. बंधनातून आम्हाला मुक्त करण्यासाठी तो आम्हाला त्या अभिषेकानं, त्या सामर्थ्यानं भरून तो चालवत आहे, तो वापरत आहे. माझ्या प्रिय लोकांनो, महायाजक मंडळीमध्ये आहे आणि तो अभिषेकानं भरण्यासाठी तो तयार आहे. काय तुम्ही मंडळीमध्ये नित्य त्या ठिकाणी येत आहात काय? काय मंडळीमध्ये नित्य सहभागिता तुमची आहे काय? जर आहे, मला तुम्हाला सांगू द्या, तो अभिषेक तुमच्यावरती असेल. आणि त्या अभिषेकाद्वारे ज्या रीतीनं दाविदानं असाधारण गोष्टी त्या ठिकाणी करून दाखवल्या, ज्या रीतीनं योसेफाला प्रभूनं वेगळं केलं होतं, मग दानिएल असेल, ज्या ज्या सेवकांना प्रभूनं अभिषेकानं भरलं होतं, त्यांनी असाधारण गोष्टी त्या ठिकाणी करून दाखवल्या. आज किती लोक या ठिकाणी तयार आहेत, ते म्हणतील महायाजकाला, मला सुद्धा त्या अभिषेकाची आवश्यकता आहे, मला सुद्धा अभिषेकानं भर. कारण वचन सांगतं, 1 योहान याचा 2रा अध्याय 27 वचनामध्ये, आम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासाठी कमजोर आहोत, बऱ्याचशा गोष्टी आम्हाला समजत नाहीत, मग आम्हाला कोणती शिकवण्याची गरज असते. पण वचनामध्ये ते काय सांगतं, 1 योहान याचा 2रा अध्याय आणि 27 वचन. 1 योहान याचा 2रा अध्याय आणि 27 वचन. तुम्हाविषयी म्हणावायचे तर त्याच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो, तेव्हा तुम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. त्याचा अभिषेक तो सत्य आहे, खोटा नाही.
तुम्हाला सर्व गोष्टीविषयी शिकवतो, त्याप्रमाणे व त्याने तुम्हाला शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा. आपले लोकांवचन इथं सांगतं, योहान म्हणत आहे, मी शिकण्यासाठी जरा कमजोर होतो, शिकणं मला अवघड जात होतं. आणि योहान म्हणत आहे की जेव्हा तो अभिषेक आमच्या जीवनावरती येईल, जेव्हा अभिषेकाद्वारे आम्ही भरलं जाऊ, ज्या ज्या गोष्टी शिकण्यासाठी आम्हाला अवघड जातात त्या गोष्टी त्या अभिषेकाद्वारे आम्ही शिकू, त्या अशक्य गोष्टी त्या अभिषेकाद्वारे आम्ही शिकू. आणि बरेचसे लोकांचे हे साक्ष आहेत, ते देत आहेत की ज्या गोष्टी आम्हाला समजत नव्हत्या, आमच्या विचाराच्या पलीकडे होत्या, अभिषेकाद्वारे त्या गोष्टी आज आम्ही शिकलेल्या आहोत आणि अभिषेकाद्वारे आम्ही त्या गोष्टी आज करत आहोत. माझ्या प्रिय लोकांना पुन्हा एकदा मला तुम्हाला सांगू द्या, महायाजक मंडळीमध्ये आहे आणि तो काम करत आहे, ज्या रीतीनं काजळी तो काढत आहे आणि प्रकाश यावा यासाठी ती काजळी कापत आहे, वात कापत आहे. आणि तिसरी गोष्ट, त्या समयमध्ये तो तेल टाकत आहे, या अभिषेकाचं तेल आहे. या अभिषेकाचं तेल आम्हाला त्या असाधारण गोष्टी करण्यासाठी वेगळं करते. प्रियानो, या आम्ही पुन्हा त्या वचनामध्ये जाऊया. प्रकटीकरण याचा त्या ठिकाणी पहिला अध्याय आणि वचनामध्ये काय सांगतं 13 वचन आम्ही वाचूया. प्रकटीकरण याचा पहिला अध्याय आणि 13 वचन. आणि त्या समयाच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायगोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. इथं वचन सांगतं प्रियानो, पहिली गोष्ट त्या ठिकाणी पाहत आहोत. प्रकटीकरण 1:13 मध्ये पायगोळ वस्त्र परिधान केलेला कोणी माझ्या दृष्टीस पडला. पायगोळ वस्त्र त्या ठिकाणी याचा अर्थ म्हणजे वरून खालीपर्यंत ते एक त्या ठिकाणी ते वस्त्र असतं. आणि माझ्या लोकांनी त्याचा आत्मिक अर्थ हा आहे की संपूर्ण पवित्रता. ज्या रीतीनं त्या वस्त्राला कुठंही त्या ठिकाणी वेगवेगळं वस्त्र नाही, ते अखंड वस्त्र आहे, ते संपूर्ण वस्त्र आहे. त्याच रीतीनं संपूर्ण पवित्रता या वस्त्राविषयी दर्शवते. तो पूर्ण पवित्र आहे. म्हणून पहिले पेत्र 1:16 वचन सांगतं की तुमचा देव पवित्र आहे, म्हणून तुम्ही सुद्धा पवित्र असा. आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी उद्देश हा परमेश्वराचा, ज्या रीतीनं आम्हाला परमेश्वरानं पवित्र करण्यासाठी वेगळं केलेलं आहे. म्हणून माझ्या प्रिय लोकांनो, या पायगोळ जो वस्त्र परिधान केलेला देव हा सुद्धा पवित्र आहे. त्याच्यामुळं आम्ही सुद्धा पवित्र आहोत. ही जी पायगोळ वस्त्र होती ते याजक त्या ठिकाणी घालत होते. जर तुम्ही पाहाल निर्गमच्या 28व्या अध्यायामध्ये 31 आणि 32 वचन तुम्ही जर वाचाल तर त्या ठिकाणी वचनामध्ये लिहिलेलं आहे की जे याजक असायचे ते पायगोळ वस्त्र परिधान करून त्या ठिकाणी निवास मंडपामध्ये सेवा कार्य ते करत होते, प्रभूची भक्ती ते करत होते, मध्यस्थीचं काम ते करत होते. निर्गमयाचा 28वा अध्याय 31 आणि 32 वचन काय सांगतं. एफोदा बरोबर घालावेचा झगा संपूर्ण निळ्या रंगाचा करावा, त्याच्या मध्यभागी डोके घालण्यासाठी एक भोक असावे आणि त्याच्या सभोवती चिरकताच्या भोकाला असतो तसा विणलेला गोट असावा, म्हणजे झगा फाटवायचा नाही. या ठिकाणी त्या ठिकाणी वस्त्राचं वर्णन केलेलं आहे, कशा रीतीने ते वस्त्र आहे, कशा रीतीनं त्याच्यानंतर त्याची डिझाईन केलेलं आहे, सर्व या ठिकाणी लिहिलेलं आम्ही पाहतो. प्रियानो, देवानं ठरवून दिलेल्या प्रमाणे याजकानं सेवा करत्यावेळी ते वस्त्र घालणं आवश्यक आहे. आता महायाजक याजक म्हटला येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्त याजकाचं काम करत आहे. अजून सुद्धा तो ठिकाणी याजकाचं काम करताय. मग ते याजकाचं काम कोणतं प्रियानो? आम्हाला माहित आहे की येशू ख्रिस्त त्या ठिकाणी पित्याच्या उजवीकडे बसून माझ्यासाठी, तुमच्यासाठी, सर्व विश्वासणाऱ्या लोकांसाठी आणि जगामध्ये जे लोक त्याला ओळखत नाही प्रत्येकासाठी तो मध्यस्थीचं काम करत आहे. महायाजक जो प्रभू येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे बसून आज मध्यस्थीचं काम करत आहे. इब्री लोकाचा 7वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये हे वचन तुम्ही पाहू शकता. इब्री लोकाचा 7वा अध्याय आणि 5वं वचन. लेवीच्या संतानापैकी ज्यांना याजक पण मिळते त्यांना लोकांपासून म्हणजे अब्रामाच्या पोटी जन्म घेतलेल्या आपल्या बांधवापासून नियमशास्त्राप्रमाणे दशमांश देण्याची आज्ञा आहे. वचनाप्रमाणे सांगतं प्रियानो की जे याजक पण त्या ठिकाणी देण्यात आलं आणि येशू ख्रिस्त जो महायाजक आहे तो मध्यस्थीचं काम आमच्यासाठी तो करत आहे. प्रियानो, आमच्यासाठी तो मध्यस्थी त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी येशू ख्रिस्त करत आहे. आमच्यासाठी तो मध्यस्थी करत असताना ही सेवा येशू ख्रिस्त अजून करत आहे जोपर्यंत मंडळी वरती घेतली जात नाही
तोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त हे मध्यस्थीचं काम तो करणार आहे. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त या पित्याच्या उजवीकडे बसून मंडळी जोपर्यंत वरती घेतली जात नाही, तोपर्यंत हे मध्यस्थीचं काम प्रभू येशू ख्रिस्त करत आहे. माझ्या लोकांना जसे येशू ख्रिस्त महायाजक म्हणून स्वर्गामध्ये मध्यस्थ काम करत आहे, आणि गेल्या वेळी ज्याने तिने शिकवलं की प्रभूनं आम्हाला याजक केलेलं आहे, आम्ही या भूतलावरती मध्यस्थ काम आम्ही करावं. आमचा महायाजक जसा पित्याच्या उजवीकडे बसून मध्यस्थ काम करत आहे, तसं आम्ही या भूतलावरती असताना जे नाशामध्ये असलेले लोक, आमचे नातेवाईक असतील, आमचे परिवारातील लोक, आमची शेजारपाजार लोक, आमचे समाजातील लोक जे प्रभूला ओळखत नाही, त्यांच्यासाठी मध्यस्थ काम करण्यासाठी प्रभूनं याजक म्हणून आम्हाला केलेलं आहे. काय आम्ही ते मध्यस्थीचं काम करतो काय? बरेचसे लोक मध्यस्थीचं काम करत नाहीत. ते प्रार्थना फक्त स्वतःसाठी करतात, ते प्रार्थना फक्त स्वतःच्या इच्छा, स्वतःच्या मागण्यासाठी करतात. परंतु याजक यासाठी केलेला आहे, अभिषेक यासाठी केलेला आहे, इतरांसाठी आम्ही प्रार्थना कराव्यात, इतरांसाठी आम्ही रडावं, इतरांसाठी आम्ही आक्रोश टाळावा, इतरांसाठी मागावं. आणि बऱ्याचशा लोकांना जेव्हा सांगत असताना, काउन्सिलिंग करत असताना पवित्र आत्मा त्या ठराविक लोकांविषयी सांगतो की याला सांग की स्वतःसाठी मागू नको, तू इतरांसाठी माग, इतरांसाठी मध्यस्थी कर. जेव्हा इतरांसाठी तू मागशील, तुझ्या सर्व गरजा पहिला पूर्ण होतील, तुझ्या गरजा परमेश्वर पूर्ण करेल, तुझ्या मागण्या परमेश्वर पूर्ण करेल. जे याजक म्हणून या ठिकाणी आहेत, जे माझा आवाज ऐकत आहेत आणि ज्यांना वाटतं की प्रभूनं याजकाचा अभिषेक मला दिलेला आहे, मला प्रिय लोकांनो, काय जसा महायाजक पित्याच्या उजवीकडे बसून तो मध्यस्थ काम करत आहे, काय तुम्ही ते कार्य या भूतलावरती करत आहात काय? काय ती मध्यस्थी लोकांसाठी तुम्ही करत आहात काय? काय आपले अश्रू डाळं, आपले अश्रू आपल्या समाजासाठी, आपल्या नातेवाईकासाठी तुम्ही ढाळत आहात काय? बरेचसे लोक आज आत्म्यात जिंकण्याचं सोडून, बरेचसे लोक संजीवनासाठी प्रार्थना करत सोडून, आपल्या त्या ठिकाणी सुखासाठी, आपल्या त्या ठिकाणी धनासाठी, आपल्या नोकरीसाठी, आपल्या इतर गोष्टीसाठी ते मध्यस्थीमध्ये बसतात किंवा प्रार्थना करत राहतात. परंतु आज त्याच्या पुढे जाण्याची गरज आहे, वेळ आहे की प्रभूनं जे आम्हाला अभिषेक केलेला आहे, आम्ही इतरांसाठी मध्यस्थी कराव्यात, इतरांसाठी प्रभूकडे रडावं, इतरांसाठी प्रभूकडे मागण्या मागाव्यात, इतरांसाठी प्रभूकडे त्या ठिकाणी आपले हात आम्ही पसरावेत. आज त्या गोष्टी आमच्याकडून होत नाहीत. कसं परमेश्वर म्हणेल की तू याजक आहेस, कसं परमेश्वर म्हणेल की त्या ठिकाणी मी तुला याजक केलेला आहेस आणि माझं काम तू करत आहेस. कसं माझ्या बहीण भावानो, कसं हे होईल? जोपर्यंत याजकाचं काम आम्ही करत नाही. जसं एखाद्या व्यक्तीला एक ठराविक काम दिलं जातं, तो जर ते काम करत नाही, त्याला त्या पदावरून काढलं जातं, त्याला नोकरीवरून काढलं जातं, हुद्द्यावरून काढलं जातं. जर तुम्ही म्हणता की प्रभूनं याजकाचा अभिषेक मला दिलेला आहे, तर काय तुम्ही मध्यस्थी करत आहात काय? काय या भूतलावरती लोकांसाठी, तुमच्या समाजासाठी, तुमच्या कॉलनीसाठी, तुमच्या नातेवाईकासाठी प्रभूकडे तुम्ही अश्रू ढाळत आहात काय? आज आमच्या उपवास प्रार्थना आमच्यासाठी आहेत, आज आमच्या उपवास प्रार्थना आम्हाला आशीर्वाद मिळावे यासाठी आहेत. पण किती लोक आहेत संजीवनासाठी, लोक बदलण्यासाठी त्या ठिकाणी माझ्या लोकांनी उपवास प्रार्थना करतात. परमेश्वर पाहताय. जसं योहान 4:24 मध्ये जे आत्म्याने आणि खरेपणाची उपासना करतात त्यांच्या शोधामध्ये परमेश्वर आहे, त्याच रीतीनं मध्यस्थीचं काम कोण करत आहे याच्या शोधामध्ये सुद्धा आहे. आज त्या ठिकाणी तुम्ही आहात हे प्रभूला म्हणू शकता काय? प्रभू, मी त्या ठिकाणी या 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 भूतलावरती मला तू ठेवलेला आहेस आणि मी मध्यस्थ काम करण्यासाठी जसा तू त्या स्वर्गामध्ये करत आहेस, मी माझं समर्पण तुला करत आहे देवा. मी तुझ्या पवित्र सानिध्यामध्ये असताना मी स्वतःला हे समर्पण करत आहे की मी सुद्धा या भूतलावरती एक याजकाचं काम, एक मध्यस्थ काम करण्यासाठी मी तयार आहे. जर आज तुम्ही समर्पण करत आहात, परमेश्वर तुमच्या समर्पणाकडे पाहताय आणि माझी प्रार्थना आहे तो परमेश्वर देवा तुम्हाला
ध्येय करा, त्या आत्म्याच्या, त्या प्रार्थनेच्या आत्म्यानं तो तुम्हाला भरो. तो अभिषेक यावेळी तुमच्या जीवनामध्ये तो उतरलाच जाऊ दे. प्रभू येशूच्या सामर्थ्य नावामध्ये तासोन तास तुम्ही मध्यस्थी करणारे लोक असावेत आणि तुमच्याद्वारे तुमचा समाज, कॉलनी आणि राष्ट्र बदलले जाऊ दे प्रभू येशूच्या नावात. ही माझी प्रार्थना आहे. जो कोण स्वीकारेल येशूच्या नावामध्ये तो अभिषेक यावेळी मी मोठा करत आहे. प्रभू येशूच्या सामर्थ्य नावामध्ये मध्यस्थी करण्याचा अभिषेक तुमच्या जीवनाचा थांबू दे येशूच्या नावात. हालेलुया. आणि परमेश्वर हे करो. मध्यस्थी करणारे लोक आज उभारू द्या. मध्यस्थी करणारा त्या ठिकाणी तरुणी उभा राहू द्या. मध्यस्थी करणारे माझे बहीण भाऊ, आई वडील उभा राहू द्यात. आणि प्रभू हे करू या काळामध्ये. प्रकटीकरणाचा 1 अध्याय आणि 13 वचनामध्ये पुन्हा मी वाचत असताना वचन त्या ठिकाणी सांगतं की सोन्याचा पठ्ठा त्याच्या छातीवरती होता. आम्ही पाहूया प्रकटीकरण याचा 1 अध्याय आणि 13 वचन. आणि त्या समयाच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासहित पायगोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. प्रिय लोकांनो, सोन्याचा पट्टा त्या पुत्राच्या छातीवरती होता. वचन सांगते तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही पाहावं. प्रत्येक जण बसलेला असताना आपलं पवित्र शास्त्र आपल्या जवळ असणं किती महत्वाचं आहे. 13 वचन सांगतात प्रकटीकरण 1:13 की जो पुत्र मी पाहिला तो समयामध्ये मी त्या ठिकाणी जो पुत्र पाहिला त्याच्या छातीवरती सोन्याचा पट्टा होता. हा सोन्याचा पट्टा राजाचा, अधिकाराचा व न्यायाचं प्रतीक या ठिकाणी मानलं जातं. प्रियानो, सोन्याचा पट्टा हा राजाच्या छातीवरती असायचा. तो अधिकार त्या ठिकाणी दर्शवला जायचा. न्याय करणारा हा राजा आहे या ठिकाणी दर्शवलं जायचं. प्रियानो, या ठिकाणी दर्शवलं जायचं. ज्या परमेश्वराकडे तुम्ही पाहत आहात, ज्या मंडळीमध्ये तुम्ही येत आहात, ज्या मंडळीचा निर्माण करता तो ख्रिस्त आहे, जो महायाजक आहे. आणि जेव्हा तुम्ही मंडळीमध्ये येता हे लक्षात तुमच्या असू द्या, कोणत्याही तुमचा न्याय प्रभूनं करावा. कोणत्याही परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही विनंती करत आहात आणि अन्यायाला तुम्हाला सामोरं जायला लागत आहे, अन्याय तुमच्या जीवनात, परिवारामध्ये, तुमच्या त्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी तुम्ही अन्यायाला सामोरं जात आहात, अन्याय केला जात आहे आणि अपेक्षेनं तुम्ही त्या मंदिरामध्ये प्रभूच्या येता, त्या सानिध्यामध्ये बसता. आपल्या लोकांनो, एक आनंदाची बातमी मला तुम्हाला सांगू द्या. जग कदाचित अन्याय तुमच्यावरती करेल. या भूतलावरती असलेला कोर्ट त्या ठिकाणी तुम्हाला न्याय देणार नाही. पंचायत तुम्हाला न्याय कदाचित देणार नाही. पण वचन त्या ठिकाणी सांगतं, जो आपल्या छातीवरती ज्यानं सोन्याचा पट्टा धारण केलेला जो पुत्र आणि जो वधू आहे त्याच्याविषयी काय सांगतं स्तोत्र याचा 98 अध्याय आणि 9व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे पाहूया. स्तोत्र संहितेचा 98 अध्याय आणि 9वं वचन. कारण तो पृथ्वीचा न्याय करावयास आला आहे. तो जगाचा न्याय यथार्थीने करेल व लोकांचा न्याय सरळपणाने करेल. आपले लोकांना वचन सांगतं या ठिकाणी की परमेश्वर देव तुमचा न्याय करेल. तो यथार्थाने न्याय करेल, योग्य न्याय करेल. कोणत्याही प्रकारे मी म्हटल्याप्रमाणे तुमच्या जीवनावरती तुम्ही अन्याय सहन करत आहात काय? ज्या गोष्टी तुम्ही केल्या नाहीत त्यासाठी लोक तुमच्याकडे बोट दाखवत आहेत काय? तुमची निंदा ते करत आहेत काय? तुम्हाला त्या त्रासातून जायला लागत आहे काय? मला तुम्हाला सांगू द्या एक आनंदाची बातमी. जगातून तुमचा न्याय कदाचित त्या ठिकाणी झालेला नसेल, पण वचन सांगतं की तो परमेश्वर देव जगाचा न्याय यथार्थानं करेल, योग्य रीतीनं करेल. या जगात न्याय करायला लोक चुकतील, परंतु जो योग्य आणि जो सर्वशक्तिमान जो न्यायाधीश आहे तो न्याय करायला कधीही चुकणार नाही. तुमचा न्याय यथार्थच केला जाईल, योग्यच केला जाईल. म्हणून ज्या परमेश्वराकडे तुम्ही पाहत आहात, ज्या मंडळांमध्ये महायाजक आहे ते विश्वास धरा, तो तुमचा योग्य न्याय करेल. आतापर्यंत तुमचा न्याय झाला नसेल,
तुम्ही त्या ठिकाणी दुःखात असाल, तुम्हाला बऱ्याचशा प्रश्नाला उत्तर द्यायचं असेल, मी हे केलं नव्हतं तरी सुद्धा मला त्रासातून जावं लागत आहे, मी काय अपेक्षा केल्या होत्या आणि प्रभू का माझ्यावरती अन्याय झाला म्हणजे तुम्ही म्हणत आहात, मला तुम्हाला सांगू द्या, जर त्या महायाजकाकडं तुम्ही नित्य आणि सातत्यानं लक्ष लावलेलं आहात, स्तोत्र 98:9 प्रमाणे तो तुमचा यथार्थ न्याय करण्यासाठी तो समर्थ आहे. कोणती कुरकुर तुमच्या मनात नसावी, कोणत्याही प्रकारचं मन तुमचं अस्वस्थ नसावं, तो तुमचा यथार्थ न्याय करेल. ज्या देवानं माझा यथार्थ न्याय करा, ज्या ज्या वेगवेगळ्या अन्यायाला मी सामोर गेलो, ज्या ज्या वेगवेगळ्या प्रकारे अन्याय माझ्यावरती झाला, मी परमेश्वराकडे पाहत होतो, महायाजकाकडे पाहत होतो आणि प्रभूनं माझा यथार्थ न्याय केला. ज्या परमेश्वरानं माझा यथार्थ न्याय केला, तो तुमचा सुद्धा यथार्थ न्याय करील. स्तोत्र 98:9 मध्ये आम्ही वाचलेला आहे, तो योग्य न्याय करणारा परमेश्वर आहे, तो योग्य न्याय करतो. मग जर आम्ही त्या देवाची लेकरं आहोत, कधी कधी आम्ही न्याय करताना घाई करतो, कधी कधी आमच्याकडनं लोकांवरती अन्याय केलेले जातात. आम्हाला वाटतं आमचा न्याय व्हावा, आम्हाला योग्य न्याय मिळावा, परंतु कधी कधी आम्ही लोकांचा अयोग्य प्रकारे आपल्या लोकांना न्याय करतो. वचनामध्ये काय सांगतं? योहान याचा 7वा अध्याय आणि 24 वचनामध्ये खायलेले. योहान याचा 7वा अध्याय आणि 24 वचन. वरवर पाहून न्याय करू नका, तर यथार्थ न्याय करा. आपले लोकांना वचन सांगतं, परमेश्वर म्हणताय, माझ्या मुलांनो, तुम्ही सुद्धा वर पाहून कोणाचा न्याय करू नका. ज्या वरानं, ज्या महायाजकानं आपल्या छातीवरती सोन्याचा पट्टा धारण केलेला आहे, प्रकटीकरण 1:13 हे न्यायाचं प्रतीक आहे. आणि वचन सांगतं, तुम्ही सुद्धा लोकांचा वर पाहून न्याय तुम्ही करू नका, वर पाहून तुम्ही न्याय करू नका. आपल्या जीवनामध्ये आम्ही पाहूया, आम्ही लोकांचा न्याय करत असताना आम्ही त्या ठिकाणी गडबड करतो काय, घाई करतो काय, कोणत्याही प्रकारचा विचार न करता, अभ्यास न करता, पार्श्वभूमी आम्हाला काही माहित नसते, लगेच आम्ही त्याचा न्याय करतो, लगेच त्या व्यक्तीचा आम्ही न्याय करून टाकतो. आम्हाला काही माहित नसतं, लगेच आम्ही ऍक्शन घेतो, लगेच आम्ही बोलतो, लगेच आम्ही त्या ठिकाणी रिॲक्ट होतो. वचन सांगतं योहान 7:24 मध्ये की वर पाहून न्याय करू नका, तर्क वितर्क लावून न्याय करू नका, शब्दाबरोबर खेळून कुणाचा न्याय करू नका, शब्द विचरी वेगवेगळ्या प्रकारे फिरवून कुणाचा न्याय करू नका. डोळ्याला सर्व गोष्टी दिसतात त्या तसाच असतात असं नव्हे, म्हणून त्या ठिकाणी योग्य न्याय करा, यथार्थ न्याय करा. तर वचन सांगतं, वर पाहून न्याय करू नका. आम्हाला माहित आहे प्यानो, एका घरामध्ये त्या एका व्यक्तीने मुंगूस पाळला होता आणि तो त्या ठिकाणी त्या मुंगूसवरती भरपूर प्रेम करत होता, आपल्या लेकराप्रमाणे त्यानं पाळलं होतं. आणि मग त्याला एक लहान बाळ सुद्धा त्या ठिकाणी झालं होतं आणि त्या लेकराविषयी तो आनंदी होता. भरपूर वर्षानं त्याला ते बाळ झालं म्हणून तो आनंदामध्ये होता. आणि एके दिवशी काय झालं, तो आपल्या लेकराला घरात ठेवून हे पती पत्नी जरा त्या ठिकाणी बाजारामध्ये गेलेत आणि परत तर पाहतात काय, मुंगूस त्या घरामध्ये होता. त्या मुंगसाला त्या ठिकाणी तोंडाला रक्त लागलं होतं. हिने दरवाजा उघडून पाहिलं तर मुंगसाला तोंडाला रक्त लागलं होतं. याने विचार केला, त्या मुंगसानं आमच्या मुलाला फाडून टाकलं, त्या मुंगसानं आमच्या लेकराला मारून टाकलं. त्या व्यक्तीनं त्या ठिकाणी घाईनं आपल्या हातामध्ये त्या ठिकाणी जे होतं त्याच्या डोक्यात मारलं आणि त्या मुंगसाला त्या जागीच ठार करून टाकलं. मग त्याच्या मनाला त्या ठिकाणी समाधान वाटलं, मी एवढ्याला पाळलं होतं, मुलासारखा सांभाळ केला होता, खाय प्यायला घातलं होतं, तरी सुद्धा यानं माझ्या लेकराला मारलं. म्हणून त्यानं त्या ठिकाणी मागचा पुढचा विचार न करता त्या मुंगसाला मारून टाकलं प्यानो. आणि मग त्या ठिकाणी डोक्याला हात लावून बसला होता आणि मग इतक्यात त्याला रडण्याचा आवाज आला. अरे मला रडण्याचा आवाज कुठं लागलाय, पुढे जाऊन बघतोय तर माझ्या प्रिय लोकांनो, ज्या त्या ठिकाणी त्याचं बाळ होतं ते बाळ व्यवस्थित होतं, ते झोपलं होतं, झोपलेतून उठून ते रडायला लागलं होतं. मग त्याने विचार केला, अरे मग मुंगसाच्या तोंडाला रक्त कुठं लागलंय, मला वाटलं या मुंगसानं माझ्या मुलाला मारून टाकलं, पण त्या तोंडाला रक्त कुठं लागलेलं आहे. मग तो आजूबाजूला पाहत असताना त्या ठिकाणी एक साप मरून पडलेला पाहिला.
त्या ठिकाणी एक साप मरून पडला, त्यानं पाहिला, त्याला समजलं माझ्या मुलाला साप त्या ठिकाणी चावण्यासाठी आला असेल, कदाचित त्या आमच्या खोलीमध्ये आला असेल, आणि त्या सापापासून वाचवण्यासाठी मुंगसानं त्या सापाला मारलं. तेच रक्त त्या तोंडाला, त्या मुखाला लागलं होतं. आणि मी काय केलं, मी गडबडीत कोणत्याही प्रकारे मागचा पुढचा विचार न करता, अभ्यास न करता, मी माझ्या जीवापेक्षा त्या मुंगसाला ज्याला सांभाळलं होतं त्याला मारून टाकलं, त्याला ठार केलं. कधी कधी आमचं जीवन सुद्धा असं होतं. कधी कधी आम्ही न्याय करायला गडबड करतो, आम्ही विचार करत नाही मागचा पुढचा, आम्ही अभ्यास करत नाही, व्यक्तीविषयी विचार करत नाही. हे मी जे बोलत आहे, हे जे मी करणार आहे, याच्यामुळं त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय घडू शकतं, काय होऊ शकतं, आम्ही कधी कधी अभ्यास करत नाही. आमची म्हणतोय ना मना, त्या ठिकाणी एक मराठीमध्ये म्हण आहे, लावली उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. आम्ही बोलायला तयार नाही, बोलायला तयार असतो, आम्ही लगेच आम्ही निर्णय घ्यायला तयार असतो. आम्ही काय पुढचा मागचा विचार करत नाही. पती पत्नीच्या नाते संबंधामध्ये सुद्धा भांडण तंटे जेव्हा होतात त्यावेळी सुद्धा पटकन निर्णय घेतला जातो, मला राहायचं नाही, तू राहायची नाही, मी राहणार नाही. बऱ्याचशा गोष्टी ठिकाणी केल्या जातात आणि बऱ्याचशा लुस्कानीला आम्हाला सामोरं जायला लागतं. बऱ्याचशा लुस्कानीला सामोरं जायला लागतं. वचन सांगतं की जो त्या ठिकाणी मंडळीमध्ये, समयामध्ये जो त्या ठिकाणी पुत्र आहे त्याच्या छातीवरती माझ्या लोकांनो सोन्याचा त्या ठिकाणी पट्टा आहे. सोन्याचा पट्टा याचा अर्थ न्याय त्या ठिकाणी दर्शवतो. पवित्र शास्त्रामध्ये न्याय हा शब्द 400 पेक्षा अधिक वेळा हा पवित्र शास्त्रामध्ये आलेला आहे. न्याय हा शब्द 400 पेक्षा अधिक वेळा पवित्र शास्त्रामध्ये ठिकाणी आलेला आहे. प्यारू लक्षात ठेवा, जो महायाजक मंडळीमध्ये आहे तो यथार्थ न्याय करतो, योग्य न्याय करतो. म्हणून योहान 7:24 प्रमाणे आम्ही सुद्धा योग्य न्याय करणारे लोक असावीत. घाई आम्ही करू नये, गडबड आम्ही करू नये, हे लक्षात आम्ही ठेवा. प्यारू या आम्ही पुढच्या वचनामध्ये जाऊया. प्रकटीकरण याचा पहिला अध्याय आणि 14 वचन काय सांगतं. प्रकटीकरण याचा पहिला अध्याय आणि 14 वचन. त्याचे डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे पांढरे होते, त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. या ठिकाणी वचन सांगतं प्रियानो की त्याचे केस जे होते ते पांढरे होते. जो पुत्र पाहिला त्याचे केस पूर्ण पांढरे होते. आता केस पांढरे कधी होतात? तो एखादा व्यक्ती जो वयस्कर झाला पांढरे केस होतात, पण तो आता आम्ही पाहतो की त्या ठिकाणी लहान लेकराचे सुद्धा पांढरे केस होतात. परंतु जे व्यक्ती बुजुर्ग आहे, जो व्यक्ती वयस्कर आहे, जी स्त्री पुरुष असेल, त्याचे केस त्या ठिकाणी पांढरे होतात. याचा अर्थ जो पुत्र आम्ही पाहिलेला आहे, ज्या पुत्राचे केस आम्हाला दिसतात प्रकटीकरण पहिला अध्याय 14 वचनाप्रमाणे की त्याचे केस पांढरे आहेत. त्याचा अर्थ आमचा देव प्रभू येशू ख्रिस्त हा अल्फा आणि ओमेगा आहे. पृथ्वीची स्थापना होण्यापूर्वी सुद्धा तो होता, तो अल्फा आणि ओमेगा आहे. तो परमेश्वर आमचा देव, तो सुरुवात आणि शेवट आहे. ज्या पुत्राला आम्ही पाहतो तो पुराण आहे. त्याचं त्या ठिकाणी कितीतर लाखो वर्षापासून पृथ्वीची निर्मिती व्हायच्या अदुकर पासून तो आहे. प्रियानो, तो आहे. असं परमेश्वर आम्हाला मिळालेला आहे. त्याच्या न्यायाला अंत नाही. योग्य न्याय करणार परमेश्वर तो आहे. दानिएलच्या 7व्या अध्यायामध्ये 9 वचन, 13 वचन, 22 वचन जर तुम्ही वाचाल, त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी हा पुराण पुरुष याचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. दानिएलचा 7वा अध्याय 9 वचन, 13 वचन, 9 वचन, 13 वचन आणि 22 वचन जर तुम्ही वाचाल, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. प्रियानो, याचा अर्थ काय की परमेश्वर हा पुराण आहे, वर्षानुवर्ष तो आहे, तो सुरुवात आहे. आणि त्याची दुसरी गोष्ट सुद्धा, परमेश्वर जे पांढरे केस आहेत ते ज्ञानाचं प्रतीक दर्शवतात. पांढरे केस हे ज्ञानाचं प्रतीक दर्शवतात. आणि मग आमचा परमेश्वर हा न्यायी परमेश्वर आहे. आमचा परमेश्वर त्या ठिकाणी जो त्याचे पांढरे केस आहेत, हे माझ्या प्रिय लोकांनो बुद्धीचं सुद्धा दर्शक आहे. बुद्धीचं सुद्धा दर्शक आहे. तो ज्ञानी परमेश्वर आहे. तो ज्ञानी परमेश्वर आहे. त्याला ज्ञान आहे. वचनामध्ये काय सांगितलं आहे? योब याचा 28वा अध्याय 20 वचनामध्ये काय सांगतं?
पुराण के जे त्या ठिकाणी पुराण पुरुष जो आहे तिचे केस पांढरे दिसत आहेत, याचा दुसरा एक अर्थ होतो तो न्यायी परमेश्वर, तो ज्ञानी परमेश्वर आहे, त्याच्याकडे ज्ञान आहे, तो बुद्धीनं भरलेला परमेश्वर आहे. आता काय सांगतं वचन? योब याचा 28 अध्याय आणि 20 वचन. तर मग ज्ञान कोठून येते? यस, बुद्धीचे स्थान कोणते? या ठिकाणी योब त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की ज्ञान कुठून येते बाबा. ज्ञान कुणाला माहिती आहे कुठून मिळतं? तुम्ही तो 28 अध्याय वाचा, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्ञानाविषयी लिहिलेल्या आहेत. तर 23 वचन आम्ही पाहूया. योब याचा 28 अध्याय आणि 23 वचन. देवच त्याचा मार्ग जाणतो, त्याचे स्थान त्यालाच ठाऊक आहे. आता वचन सांगतं हे ज्ञान कुठून मिळतं, तर देवाकडे ज्ञान आहे. जो पुराण पुरुष आम्ही पाहतो ज्याचे केस पांढरे आहेत, हे ज्ञानाचं दर्शक आहे. माझ्या प्रिय लोकांनो, परमेश्वराकडे ज्ञान आहे. आमचा परमेश्वर न्यायी परमेश्वर आहे. पांढऱ्या केसाचे प्रतीक न्यायी परमेश्वर. आम्ही पाहिलं की तो पुराण आहे, तो वर्षानुवर्ष आहे, किती तर वर्षाचा तो आहे, तो अल्फा आहे, तो सुरुवात त्याचीच आहे, तो ओमेगा आहे, शेवट त्याचीच आहे. आणि दुसरी गोष्ट, पांढरे केस हे बुद्धीचं दर्शक आहे, ज्ञानाचं दर्शक आहे. आमचा परमेश्वर ज्ञान जाणतो. आणि मग ज्ञान जर आम्हाला पाहिजे लागे तर ज्ञान कुठून मिळेल? जे विद्यार्थी असतील, जे बहीणभाव असतील, ज्यांना ज्ञान नाही आहे, ज्यांना समजत नाही आहे, ज्ञानाचा आत्मा त्यांच्या जीवनामध्ये नाही आहे, कुठून तुम्हाला मिळेल? तुम्ही जर बुद्धिहीन असाल, तुम्हाला समजत नसेल काय करायचं काय नाही आहे, तर ज्ञान कुठून मिळतं? आम्ही पाहूया नीतिसूत्र याचा 2 अध्याय आणि 6 वचनामध्ये काय लिहिले. नीतिसूत्र याचा 2 अध्याय आणि 6 वचन. कारण ज्ञान परमेश्वर देतो, त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात. ज्ञान हे परमेश्वरापासून येतं. जे काही विद्यार्थी असतील मला ऐकत असतील, किंवा त्या रीतीनं ज्या लोकांना ज्ञान नाही आहे, समजत नाही, निर्णय घ्यायचं समजत नाही आहे, माझ्या प्रिय लोकांनो, जो पुराण परमेश्वर आहे, जो पुराण पुरुष आहे, त्याच्याकडे ज्ञान मागू शकता. त्या येशू ख्रिस्ताकडे ज्ञान मागू शकता. नीतिसूत्र 2:6 प्रमाणे तो परमेश्वर ज्ञान देणारा देव आहे. ज्ञान देणारा देव आहे काय कोण आपल्यामध्ये ज्याला ज्ञानाची गरज आहे, त्याला समजत नाही कसं राहायचं, कसं वागायचं, काय करायचं, काय निर्णय घ्यायचे? तुम्ही मागू शकता आज प्रभू कर की प्रभू मला ज्ञानाची गरज आहे. माझं हे जीवन जगत असताना हे वाईट जगामध्ये प्रभू कसं राहायचं, लोकांवर कसं परमेश्वर वागायचं मला समजत नाही, मला ज्ञान दे प्रभू, मला ज्ञान दे. माझ्या जीवनामध्ये सुद्धा प्रियानो, मला या जगामध्ये समजायचं नाही कसं राहायचं, कसं लोकांवर बोललं पाहिजे, कशा रीतीनं लोकांशी वागलं पाहिजे समजायचं नाही. आम्हाला कोणी मार्गदर्शन केलं नाही. आमचे आई वडील त्या ठिकाणी अडाणी होते, ते शिकले नव्हते. आमच्या सराउंडिंग जे काही लोक असायचे, ज्या समाजातून आम्ही आलो तिथं सुद्धा बऱ्याचशे लोक अडाणी होते. परंतु प्रियानो, जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलो, आम्ही मागितलं प्रभूकडे, मी मागितलं प्रभू मला ज्ञानाची गरज आहे, मला ते ज्ञान हवंय प्रभू, मी कसं वागू, लोकांवर कसं बोलू, कसं डील मी करू देवा. माझ्या प्रियानो, जेव्हा मी उपास प्रार्थनेमध्ये प्रभूकडे ज्ञान मागितलं, प्रभूनं मला त्याच्या ज्ञानानं भरलं. प्रभूनं त्यानं मला ज्ञान दिलं. आज त्या ठिकाणी योग्य जीवन जगण्यासाठी, लोकांवर योग्य वागण्यासाठी, योग्य बोलण्यासाठी, योग्य निर्णय घेण्यासाठी तो ज्ञान परमेश्वर देतो. पांढरे केस ज्ञानाचे प्रतीक आहे. आमचा देव ज्ञानी आहे, ज्ञान त्याच्याकडे आहे. तुम्ही ते ज्ञान मागू शकता, तुम्हाला तो ज्ञानानं भरेल. तुम्ही अज्ञानी राहणार नाही, तुम्ही अज्ञानी राहणार नाही. आम्ही जर प्रकटीकरण 1 अध्याय 14 वचनामध्ये आम्ही वाचलं, त्या वचनामध्ये सुद्धा खालीले प्रियानो, पुन्हा एकदा आम्ही प्रकटीकरण 1 अध्याय 14 वचन वाचूया. त्याचे डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे पांढरे होते, त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. म्हणजे काय हो, आम्ही ज्या पुत्राला पाहिलं त्याचे केस पांढरे होते आणि डोळे त्याच्या अग्नी ज्वालेसारखे होते. आम्ही पुत्राला पाहताय. आता या भूतलावरती जेव्हा त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त होता, त्या ठिकाणी लोकांनी पाहिलं, शिष्याने पाहिलं, हा साधारण व्यक्ती, याच्यामध्ये काय वेगळेपण आहे? हा देवाचा पुत्र म्हणतो, पण साधारण आमच्या सारखाच आहे. पण तो योहानानं जेव्हा पाहिलं त्याला स्वर्गामध्ये, पांढरे केस, त्याचे डोळे त्या ठिकाणी अग्नी सारखे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग योहान म्हणतो मी मेला सारखा पडलो.
परमेश्वराचं महान सामर्थ्य होतं प्यारो. त्या ठिकाणी डोळे काय दर्शवतात? अग्नी ज्वालेसारखे डोळे म्हणजे काय? माझ्या प्रिय लोकांनो, या भूतलावरती घडणाऱ्या सर्व गोष्टी आणि नरकामध्ये घडणाऱ्या सर्व गोष्टी, जगामध्ये आणि इतर कुठं जे जे घडत असेल, किती गुप्ततेमध्ये ते केलं जाईल, परंतु परमेश्वराच्या नेत्रासमोर ते सगळं उघड आहे. परमेश्वराचे नेत्र, येशूचे नेत्र गुप्त गोष्टी पाहू शकतात. कितीही ते गुप्त असेल, कितीही त्या ठिकाणी बंद खोलीमध्ये केलं जाईल, कितीही गुहेमध्ये जाऊन जमिनीच्या खाली जाऊन सुद्धा एखादी गोष्ट केली जाईल, ती प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या समोर उघड आहे. तो आमची कोणतीही गोष्ट उघड आहे, कोणतीही गोष्ट गुप्त राहू शकत नाही. ज्या गोष्टी कधी कधी बंद खोलीमध्ये आम्ही करतो, अंधाऱ्या खोलीमध्ये करतो, काही लोक आम्हाला पाहत नसताना आम्ही करतो, हे लक्षात असू दे, जो वर आहे, जो गुप्त आगमनामध्ये नेण्यासाठी येणार आहे, त्याचे नेत्र अग्निज्वालेसारखे आहेत. आम्ही गुप्त प्रत्येक केलेली गोष्ट तो पाहतो, आमचे प्रत्येक गुप्त विचार तो जाणतो. म्हणून आमचे विचार सुद्धा, आमचे कृत्य सुद्धा लोकांसमोर असताना, आम्ही एकटं असताना सुद्धा, माझ्या प्रिय लोकांनो, हे पवित्र कृत्य असणं आवश्यक आहे, हे शुद्ध कृत्य असणं आवश्यक आहे. आमच्या आजूबाजूचे लोक आम्हाला पाहायला नसतील, आजूबाजूचे लोक आम्हाला पाहत नसतील, परंतु जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो वर आहे, तो तुम्हाला आणि मला पाहत आहे. तो तुम्हाला आणि मला पाहत आहे. आणि पेत्राच्या पुस्तकामध्ये सुंदर वचन त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. जो पुत्र आहे, ज्याचे नेत्र अग्निज्वालेसारखे आहेत, वचनामध्ये काय सांगतं? पहिले पेत्र याचा 3रा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये वचन काय सांगतं? पहिले पेत्र याचा 3रा अध्याय आणि 12 वचन. कारण परमेश्वराचे नेत्र नीतिमानावर असतात व त्याचे कान त्याच्या विनंतीकडे असतात, तरी वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर आहे. वचन सांगतं, वाईट करणाऱ्यावरती परमेश्वराची करडी नजर आहे. करडी नजर. जसं त्या ठिकाणी एखादा चित्ता, एखादा वाघ आपलं भक्ष्य शोधण्यासाठी जेव्हा नजर लावून बसतो, त्याच रीतीनं परमेश्वराची नजर वाईट करणाऱ्यावरती आहे. वचन सांगतं, करडी नजर आहे. करडी नजर आहे. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवावं आणि तुम्ही निर्णय घ्यायचा, तुम्ही करायचंय, काय करावं आम्ही, की परमेश्वराची नजर माझ्यावर करडी असावी का परमेश्वराची नजर माझ्यावरती एक दयेसारखी असावी, एक कृपेसारखी असावी. कृपेनं, दयेनं, प्रीतीनं, ममतेनं, वात्सल्यानं परमेश्वर माझ्याकडे पाहावं का माझ्यावरती करडी नजर ठेवावी. आमचा निर्णय आहे. आम्ही तो निर्णय घ्यायचा आहे. आम्ही ठरवायचं आम्ही कसं वागायचं, कसं राहायचं. आमचा स्वतःचा निर्णय आहे. पुन्हा एकदा सांगू द्या, जो समयांमध्ये, मंडळीमध्ये जो त्या ठिकाणी वर आहे, जो पुत्र आहे, त्याचे डोळे अग्निज्वालेसारखे आहेत आणि ते प्रत्येक व्यक्तीला पाहत आहेत. आम्ही जो विचार करत आहोत तो पाहत आहे. जकर्याच्या 4थ्या अध्यायामध्ये 10व्या वचनामध्ये त्या ठिकाणी काय लिहिलं आहे? जकर्या याचा 4था अध्याय आणि 10वं वचन. तर कार्याच्या अल्पारंभाचे दिवस कोणी तुच्छ मानितो काय? ते 7 डोळे जरुबाबेलाच्या हातातील ओळंबा आनंदाने पाहतील, ते परमेश्वराचे डोळे जगभर फिरत असतात. जकर्या 4:10 वचन सांगतं, परमेश्वराचे नेत्र जो प्रकटीकरणामध्ये ज्या देवाला योहानानं पाहिलं, त्याचे डोळे अग्निज्वालेसारखे होते. जकर्या 4:10 सांगतं, परमेश्वराचे डोळे जगभर फिरत आहेत. जगभर फिरत आहेत. ज्या खोलीमध्ये तुम्ही असता त्या खोलीमध्ये त्याचे डोळे आहेत. ज्या कामावरती तुम्ही आहात त्या कामावरतीचे डोळे आहेत. जिथं तुम्ही जाता त्याचे नेत्र तिथं आहेत. हे लक्षात ठेवा प्रियानो. जगातले जे आमचे प्रियजन आम्हाला पाहायला नसतील,
परंतु परमेश्वराचे नेत्र वचन सांगतं जगभर फिरत आहेत आणि ते तुम्हाला पाहत आहेत. शेजारच्या एकट्या व्यक्तीला जे असेल त्याला सांगू शकता, बाबा चांगलं राहा, परमेश्वराचे नेत्र तुला पाहत आहेत. शेजारच्या व्यक्तीशी बोलू शकता, चांगलं राहा, परमेश्वराचे नेत्र तुला पाहत आहेत. घरामध्ये आहेत नेत्र, ते नेत्र आहेत जिथं तुम्ही जाता, ते नेत्र आहेत जिथं तुम्ही असता. परमेश्वराचे नेत्र जकर्या 4:10 लक्षात ठेवा, सर्व जगभर फिरत आहेत. परमेश्वराचे नेत्र सर्व जगभर फिरत आहेत. या आम्ही पुढच्या वचनामध्ये जाऊया. प्रकटीकरणाच्या पहिल्या अध्यायामध्ये आम्ही वाचत असताना पुन्हा एकदा 15 वचन आम्ही वाचूया. प्रकटीकरण पहिला अध्याय आणि 15 वचन. त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोन पितळेसारखे होते आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहाच्या ध्वनीसारखी होती. प्रकटीकरण 1:15 आपण वाचत असताना त्या ठिकाणी लिहिले, त्याचे पाय पितळेचे होते. त्याचे पाय पितळेचे होते. हे सुद्धा काय दर्शवतं प्रियानो? पितळ सुद्धा त्या ठिकाणी न्यायाचं प्रतीक आहे. पितळ सुद्धा एक न्यायाचं प्रतीक आहे. परमेश्वराचे जे पुत्राचे पाय सुद्धा आम्ही पाहतो ते न्यायाचे आहेत. वचन काय सांगतं? इफिस याचा पहिला अध्याय आणि 22 वचनामध्ये खाली. इफिस याचा पहिला अध्याय आणि 22 वचन. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वावर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. बापी लोकांनो, या वचनाकडे प्रामुख्याने लक्ष द्या. 3.5 वर्ष येशू ख्रिस्त या भूतलावरती होता. 3.5 वर्ष त्याने सेवा कार्य केलं. 33.5 वर्ष तो होता. 3.5 वर्ष त्याने सेवा कार्य केलं. 3.5 वर्ष सेवा कार्यामध्ये त्यानं काय केलं? जेणेकरून हे समजून घ्या प्रियानो, जेणेकरून त्याचे एक सामान्य असलेले पाय त्या ठिकाणी पितळेसारखे झालेले योहानानं पाहिले. सामान्य पाय होते. भूतलावर जेव्हा होता सामान्य पाय, जसे तुमचे पाय माझे आहेत, हाडामासाचे, चमड्याचे, तसे त्याचे पाय होते. परंतु जेव्हा स्वर्गामध्ये पाहिलं पितळेचे झाले. मग काय झालं? कशामुळे ते पितळेचे पाय तिथपर्यंत हा प्रवास त्या ठिकाणी झाला प्रियानो? काय झालं? आता या भूतलावरती असताना येशू ख्रिस्तानं काय केलं? जे तुम्हाला आणि मला करायचं आहे, म्हणजे आम्हाला सुद्धा त्या गोष्टी प्राप्त होतील. आम्ही पाहूया येशू ख्रिस्तानं काय केलं. लूक याचा 9वा अध्याय आणि 6वं वचन काय सांगतं? लूक याचा 9वा अध्याय आणि 6वं वचन. मग ते निघून सर्वत्र सुवार्थ सांगत व रोग बरे करीत गावोगावी फिरू लागले. माझ्या प्रिय लोकांनो, जसं शिष्याविषयी आम्ही पाहतो की शिष्य गावोगावी फिरत होते, संदेश सांगत, सुवार्थ सांगत, त्याच रीतीनं त्याच्या अधोकर प्रभू येशू ख्रिस्तानं सुद्धा हेच केलेला आहे. तो गावोगावी फिरला, सुसमाचार सांगत, सुवार्थ सांगत आणि वचन त्या रीतीनं सांगतं. रोम 10:15 मध्ये वचन काय लिहिले? रोम याचा 10वा अध्याय आणि 15 वचन. आणि त्यांना जर पाठवले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील? चांगल्या गोष्टीची सुवार्थ सांगणारे चरण किती मनोरम आहेत असा शास्त्रलेख आहे. चांगल्या गोष्टी सांगणाऱ्याचे चरण हे मनोरम आहेत असं वचन सांगतं. मनोरम आहे. आता पितळेचे पाय येशू ख्रिस्त स्वर्गात पाहिले, पण तू एक सामान्य पायापासून पितळेच्या पायापर्यंत हा येशू ख्रिस्त प्रवास कसा झाला प्रियानो? आम्ही पाहतो की जे पाय गावोगावी फिरले सुवर्तमान सांगण्यासाठी. तिचे पाय गावोगावी गेलीत लोकांना बंधनातून मुक्त करण्यासाठी. जे पाय गावोगावी फिरलीत सुवर्तमान सांगण्यासाठी प्रियानो. आणि या सर्व गोष्टी करत असताना आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताना आम्ही जेव्हा स्वर्गामध्ये योहानानं पाहिलं, जे पाय पितळेचे होते. पितळ मी म्हटलं न्यायाच्या गोष्टी दर्शवतात. आणि जर आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये या भूतलावरती असताना आम्ही गावोगावी जाऊन आम्हाला जेवढे लोक माहित आहेत, ओळखतात, आमची वेळ काढून आम्ही सुवर्तमान सांगण्यासाठी जाऊ, स्वर्गामध्ये परमेश्वर आम्हाला एक अधिकार देईल. जसा पितळ हे न्याय दर्शवतं, जसं परमेश्वर एका पोझिशनला आम्हाला ठेवेल. जर या भूतलावरती असताना आमचे पाय सुवर्तमान सांगण्यासाठी झिजत आहेत, आमचे पाय सेवा कार्य करण्यासाठी झिजत आहेत. बरेचसे लोकांचं पाय झिजत आहे सेवा कार्यासाठी.
बरेचसे लोकांचं झिजत नाहीत. आम्ही कितर सेवकांना पाहतो चालत जाऊन जाऊन त्यांनी शुभवर्तमान सांगितले, सेवा केलेली आहे. पण तो आम्ही आज सिटीमध्ये राहणार लोक आम्ही कम्फर्ट झोन मध्ये आहोत. आम्ही कम्फर्ट झोन मध्ये आहोत. आम्ही गाड्यावरती पिळून आम्ही फोर मध्ये जाऊन आराममध्ये सेवा करतो. बऱ्याचशा सेवकांना आम्ही पाहताय त्यांचे पाय झिजलेत सेवा कार्य करण्यासाठी. मग ज्या ज्या लोकांच्या भूतलावरती पाय झिजलेले आहेत, परमेश्वर त्यांना काय अधिकार देईल आम्ही पाहूया. प्रकटीकरण याचा पहिले प्रकटीकरण याचा 6वा अध्याय आणि दुसरं वचन. पहिले प्रकटीकरण पहिले करिंथकरास याचा 6वा अध्याय दुसरं वचन. पहिले करिंथकरास 6वा अध्याय दुसरं वचन. किंवा पवित्र जन जगाचा न्याय निवाडा करतील हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तुमच्याकडून जगाचा न्याय निवाडा व्हायचा आहे तर तुम्ही अगदी क्षुल्लक बाबीचा न्याय करण्यास अपात्र आहात काय? ही गोष्ट समजून घ्या प्रियानो. येशू ख्रिस्ताचे पाय पितळे सारखे आहेत याचा अर्थ तो न्यायाधीश आहे, तो न्याय करणार आहे. आता जर या भूतलावरती जसे येशू ख्रिस्तानं गावोगावी पिवळून 3.5 वर्षामध्ये सुवर्तमान सांगितलं, लोकांना बाहेर काढलं, तेच कृत्य जर आम्ही करत आहोत तर तो त्याच्यानंतर आशीर्वाद आम्हाला काय असेल? पहिले करीन 6:2 प्रमाणे देवाचं वचन सांगतं की पवित्र जन या जगाचा न्याय करतील. पवित्र जन हा प्रभूनं ज्या लोकांनी आपले पाय सेवा कार्यासाठी झिजवलेले आहेत, स्वर्गामध्ये प्रभूनं त्यांना तो आशीर्वाद दिलेला आहे. ते न्यायस्थानावरती बसून सुद्धा ते लोक सुद्धा न्याय करतील प्यानो. ते लोक सुद्धा न्याय करतील असं वचन स्पष्टपणे सांगतं. परंतु तिथपर्यंत आम्ही पोचलं पाहिजे. पवित्र जन आम्ही झालं पाहिजे. आम्ही विश्वासणारे लोक आहोत. तो आज हे संपत असतानाची बायबल स्टडी मला तुम्हाला विचारू द्या, काय तुम्ही पवित्र जन आहात का? जसा यशया यिर्मया होता, डॅनियल होता, एलिया होता, या भूतलावरती रेनॉल्ड बॉन्के असतील, DS दिनाकरन असतील, बिली ग्रॅम असेल, साधू सुंदर सिंग असतील, असे जे जे पवित्र जन झाले त्यांना तो विशेष अधिकारामध्ये असतील. आमचा प्रवास तिथपर्यंत करायचा आहे. आम्ही तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. आम्ही त्या साधू सुंदर सिंगनं ज्या रीतीने सेवा केली तिथपर्यंत आम्ही गेलं पाहिजे. ज्यानं आपलं पूर्ण आयुष्य इतर लोकांच्या मदतीसाठी खर्च केलं त्या डीजेस दिनाकरन अंकल सारखं आम्ही झालं पाहिजे. ज्या रेनॉल्ड बॉन्केनं आपलं तरुणपण प्रभूसाठी खर्च करून साऊथ आफ्रिकामधील त्या ठिकाणी छोट्या छोट्या गावांमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन आपले पाय झिजवले, तिथपर्यंत आम्ही पोहोचलं पाहिजे. आम्ही विश्वासणारे आहोत. पवित्र जनाचा प्रवास आम्हाला करायचा आहे. हे वाक्य मला समजून घ्या प्यानो. पुन्हा एकदा आपल्या लक्षात येत घ्या की येशू ख्रिस्त पाय पितळे सारखे तो न्यायाधीश परमेश्वर आहे, तो न्याय करणारा देव आहे. कुठं का त्याला तो अधिकार मिळाला? इफिसी 1:22 प्रमाणे का त्याच्या पायाखाली सर्व त्या ठिकाणी सत्ता आहे? या भूतलावरती असताना दिवस रात्र त्याने एक करून प्रत्येक गावात, यरूशलेमच्या प्रत्येक नगरात तो जाऊन त्याने शुभवर्तमानाची घोषणा त्या ठिकाणी केली. योहान मग पाहतो की त्याचे पाय ते पितळेचे आहेत. तिथूनचा तिथपर्यंतचा प्रवास मला आणि तुम्हाला करायचा आहे. आम्ही विश्वासणारे आहोत. तुम्हाला पुन्हा एकदा म्हणू द्या, पहिले करिंथ 6:2 सांगतं, माझे पवित्र जन न्यायासनावरती बसून या जगाचा न्याय करायचा अधिकार परमेश्वर त्यांना देईल. बऱ्याचशा लोकांना डाऊट वाटले कसं होईल, बऱ्याचशा लोकांना एक कन्फ्युजन असेल. प्रभूचं वचन सांगतं, विश्वासणारे लोक फक्त नाहीत प्यानो, पवित्र जन. पवित्र जन तो प्रवास तुम्ही जुन्या करारामधील नव्या करारामधील त्या सेवकांना पहा जे पवित्र जन होते. तो प्रवास तुम्हाला आणि मला करायचा आहे. विश्वासाने भरपूर जण आहेत, ख्रिस्ताला ओळखणारे भरपूर जण आहेत, मंडळीमध्ये जाणारे भरपूर जण आहेत. परंतु काय आम्ही पवित्र जन आहोत काय? यशया यिर्मया असेल, मोशे अब्राम असेल, मी म्हटलं साधू सुंदर सिंग असतील, मी म्हटलं डीजेस दिनाकर असेल, मी रेनॉल्ड बॉन्के, मी म्हटलं त्या ठिकाणी बिली ग्रॅम असतील, स्मिथ विगरवर्थ असतील, मी म्हटलं चार्ल्स फिनी असतील, मी म्हटलं मार्टिन लुथर असतील, मी म्हटलं त्या ठिकाणी पंडित रमाबाई असेल. हे पवित्र जन आहेत. इथपासूनचा इथपर्यंतचा प्रवास
आम्हाला करायचं आहे. पुन्हा हे काय जे माझा आवाज ऐकत आहे हे समर्पण करते की देवा तो प्रवास मला करायचा आहे. मला विश्वासणारा म्हणून फक्त राहायचं नाही, मला पवित्र जन व्हायचं आहे. देवा मी समर्पण करतो आज या वेदीवरती स्वतःला पित्या. मला पवित्र जन व्हायचं आहे, मला पवित्र जन व्हायचं आहे. जरी तिनं मग ते देवाचे सेवक जे झाले तर मग मोशे, मग अब्राम, मग एलिया असेल, मग पौल असेल, मग पेत्र असेल देवा, मग रेनर बोंगे, मग तरीके बिली ग्राम, आणि ज्यानं आपलं आयुष्य लोकांच्या मध्यस्थीसाठी ज्याने त्याची निंदा केली त्यासाठी सुद्धा ज्यानं मध्यस्थी केली तर तिचे दिनाकरण सारखं मला पवित्र जन व्हायचं आहे. आहे काय कोण प्रभूच्या समोर या 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 वेळेला ते समर्पणाद्वारे प्रभूच्या समोर येतील? मी हे समर्पण करतो देवा. मी फक्त विश्वासणारा नाहीये, मला पवित्र जन व्हायचं आहे. मला पवित्र जन व्हायचं आहे. मला पवित्र जन व्हायचं आहे. आणि जो कोण आज समर्पण करे परमेश्वर त्याला सहाय्य करो, परमेश्वर त्याला मदत करो, परमेश्वर त्याला सर्व प्रकारे तयार करण्यासाठी त्याच्या आत्म्याच्या गोष्टी त्याला तो प्रकट करो. हालेलुया, हालेलुया. आम्ही पवित्र जन होऊया, आम्ही पवित्र जन होऊया. परमेश्वर देवा आजच्या या भागाद्वारे प्रत्येकाला आशीर्वाद करो. जो परमेश्वर आज आम्हाला प्रकटीकरणाच्या 13व्या पहिले प्रकटीकरण पहिला अध्याय 13 वचन, 14 वचन आणि 15 वचन या वचनातून परमेश्वर बोललेला आहे. चिंतन म्हणून आम्ही नक्कीच करूया. आम्हाला पवित्र जन व्हायचं. परमेश्वर देव आपण प्रत्येकाला आशीर्वाद